हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते। तर मी गजानन महाराजांचे भरपूर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते। तर आधी पण मी व्हिडिओ शेअर केलेला होता की गजानन महाराजांच्या पायवारीचा। तर पायवारीमध्ये काय अनुभव आला तो सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहेच। तर पायवारीमध्ये जवळजवळ 450 जण होते, लहान मोठे, मुलं मुली, लेडीज जेंट्स भरपूर असे होते। आम्ही लहान मोठे भरपूर असे 450 लोकांची संख्या होती आणि एवढे सगळे पायवारीमध्ये गेलो। जवळजवळ पायवारी ही 5 दिवसांची होती। तर त्या वारीमध्ये पण भरपूर असे अनुभव आलेले आहेत, ते मी तुमच्याबरोबर आधी पण शेअर केलेले आहे आणि अजूनही करणार आहे। आणि आज मी हा एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला होता बघा। आम्ही रस्त्याने चाललो होतो आणि आजूबाजूला एकही झाड नव्हतं आणि रस्त्याने चालत असताना म्हटलं एवढं कडक ऊन आहे माऊली, इथे एकही झाड नाही। अचानक एक ट्रक आली आणि आम्ही जसं पुढे चालत राहिलो तशी ती ट्रक आमच्याबरोबर चालत होती। अक्षरशः सावली होती ती। गजानन महाराजांनी जशी काय ते सावलीसाठी तो ट्रकच आमच्यासाठी पाठवलेला होता। तर इतकं छान हा अनुभव मी तुमच्याबरोबर आधी शेअर केलेला आहे। तर आज मी तुमच्याबरोबर अजून एक खूप छान असा अनुभव शेअर करते। तर पायवारीवरून आल्यानंतर आमच्याकडे बऱ्याच जणांची इच्छा असते की वारीमध्ये आलेले जेवढे लोक आहेत त्यांना जेवणासाठी सांगतात। तर भरपूर असे जेवणासाठी आम्हाला सांगितलेले होते, भरपूर आमंत्रण होते। म्हणजे तिथे ही पालखी येते आणि ही सुद्धा बघा, हे जेवणच एका ठिकाणी जेवण होतं आणि तिथे पालखी पण बोलवतात। तिथे आम्ही सगळे भजन म्हणतो, आरती बावन्नी आणि नंतर महाप्रसाद जेवणाचं असतं। तर मी आधीसुद्धा हा तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे। जवळजवळ 15-20 ठिकाणी आम्हाला जेवण होतं। तर एका ठिकाणी एक खूप सुंदर असा अनुभव आला त्यांना आणि त्यांनी माऊलींची पालखी बोलवली आणि सगळ्यांना, जेवढे पण वारकरी होते त्यांना सगळ्यांना जेवण सांगितलं। तर तो आज अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते। जे मनापासून भक्ती करतात ना गजानन महाराजांची, अर्थातच माऊली त्यांना नक्कीच पावतात। आपण मनापासून हाक मारा, ते नक्की येतील, नक्की धावतील। तर वारीमध्ये भरपूर लोकांना भरपूर असे अनुभव आलेले आहेत। जेव्हा वारीतल्या लोकांना सगळ्यांसाठी जेवण असतं ना, तर तेव्हा सगळेजण खूप आनंदात असतात, खूपच। परत माऊलींचं त्या पालखी सोहळ्याचा आनंद घेतात, नाचतात। हे खूप म्हणजे माऊलींच्या भक्तीमध्ये अगदी मग्न होऊन जातात सगळेजण। भजन पण अप्रतिम असे मी सगळे भजन तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेतच आणि नेहमी करतेच। वारीमध्ये येताना बऱ्याच जणांच्या भरपूर अशा मनोकामना असतात, आतून भरपूर इच्छा असतात। माऊली असं करा, मी पायवारी करते, असं करा, तसं करा। भरपूर मनामध्ये इच्छा असतात। जेवढे वारीमध्ये येतात बऱ्याच जणांच्या मनामध्ये भरपूर अपेक्षा असतात की आमचं असं व्हावं, तसं करावं। असे भरपूर असे काही असतात मनामध्ये गोष्टी की त्या आपण सांगू नाही शकत, पण जेव्हा त्या पूर्ण होतात ना, तर तेव्हा सगळ्यांसमोर त्या सांगाव्याशा वाटतात, बोलाव्याशा वाटतात आणि आपोआप त्या गोष्टी दिसतातच। म्हणजे सांगायची सुद्धा गरज पडत नाही। असं असतं की आपल्या मनातल्या गोष्टी जर पूर्ण झाल्या तर त्या गोष्टीचा आनंदाचा ठिकाणाच नसतो, आहे की नाही। तर अशाच आमच्या भरपूर वारकरींना भरपूर छान असे अनुभव आलेले आहेत। तर त्यातलाच एक खूप सुंदर असा अनुभव मी तुमच्याबरोबर आज शेअर करते। तर आमच्या वारीमधलेच असे एक गृहस्थ आहेत, तर ते सुद्धा वारीमध्ये होते। तर त्यांची पण खूप इच्छा होती की आमचं स्वतःचं घर व्हावं म्हणून, आणि त्यांची ती इच्छा माऊलींच्या कृपेने पूर्ण झाली। हे बघा, हे आहे त्यांचं घर एवढं आलिशान आहे ना की अगदी जबरदस्त असं पॉश घर आहे। तर हे बघा, हा त्यांचा देवघर आहे। किती सुंदर असं देवघर आहे बघा, अगदी आजूबाजूला समया वगैरे, खूप छान असं देवघर आहे त्यांचं। आणि अगदी स्पेशल खोली आहे ही देवघराची। आणि हे बघा, त्यांचे देव वगैरे नैवेद्य दाखवला आहे। तर त्यांचं घरचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सगळे वारकरींना जेवण सांगितलं आणि पालखी बोलवली होती।
तर आम्ही जेवणासाठी आलो आहोत आणि अर्थातच त्यांची घरभरणी पण होती. तर हे बघा त्यांचं हे घर, हा दुसरा मजला आहे त्यांचा. खालच्या मजल्यावर भरपूर पाहुणे होते त्याच्यामुळे मला शूट करता नाही आलं. खाली त्यांचं किचन वगैरे आहे, हॉल, किचन, बेडरूम खूप छान आहे खालीसुद्धा, म्हणजे याहीपेक्षा खूप सुंदर असे. आणि हे बघा त्यांचं हे घर आहे, अगदी आलिशान ऑफिस आहे. तर अप्रतिम असं घर आहे. तर हे बघा किती सुंदर असं झुंबर वगैरे, खरंच खूप छान असं घर आहे. त्यांच्या घराचं स्वप्न माऊलींच्या कृपेने पूर्ण झालं. तर हे बघा इथे देवघर वगैरे आणि हे आहेत त्यांचे बेडरूम. खरंच खूप सुंदर असं फर्निचर वगैरे अप्रतिम ना. हे 2 बेडरूम आहेत वेगवेगळे. तर हे बघा, आणि एवढंच घर खाली आहे, याहीपेक्षा मोठं आजूबाजूला ग्राउंड, अगदी खूप सुपर असं आहे त्यांचं घर. तर माऊलींनी त्यांची इच्छा पूर्ण केली, त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यावर त्या आनंदातच त्यांनी खूप छान अशी घरभरणी केली. आणि वारीमध्ये जेवढे वारकरी होते तेवढ्या सगळ्यांना त्यांनी जेवणाला सांगितलं आणि पालखी पण बोलवली. आणि अर्थातच तिथेसुद्धा भरपूर असे भजन झाले आणि आरती, मंत्रपुष्पांजली, बावन्नी आणि त्याच्यानंतर अर्थातच जेवणही अप्रतिम असं होतं, अगदी मस्त जेवण होतं. आणि असंच माऊली सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करत. खरंच मनापासून त्यांनी हाक मारली माऊलींना आणि माऊलींनी त्यांचं स्वप्न खरंच पूर्ण केलेलं आहे खरंच. तर हे बघा किती आलिशान असं खूप छान घर आहे. हे दुसरा मजला आहे त्यांचा आणि खाली अजून एक आहे मजला. तर खूप छान आहे, टेरेस पण खूप छान आहे. पण भरपूर असे अर्थात घरभरणी कार्यक्रम म्हटलं म्हणजे भरपूर असे नातेवाईक, मित्रमंडळी असतात. तर त्यांचा हॉल, किचन भरपूर असा सगळ्या त्यांच्या नातेवाईकांनी भरलेला होता. त्याच्यामुळे मला तिथे शूट वगैरे नाही करता आलं. पण मग मला जेवढं शक्य झालं तेवढं मी हा अनुभव, म्हणजे आमच्या वारकरीमधल्याच एका जणाचा हा खूप सुंदर असा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि हे बघा बाहेरचा हा ग्राउंड आहे आणि माऊलींची पालखी आहे त्यांच्या ग्राउंडमध्ये आलेली. आणि भरपूर असे लोक आलेले होते, भरपूर असे त्यांचे नातेवाईक पण होते भरपूर. आणि वारकरी जेवढे होते ना वारीमध्ये तेवढे सगळे आलेले होते. खूप छान असा कार्यक्रम झाला हा. माऊलीने त्यांची इच्छा खरंच पूर्ण केली. जय गजानन माऊली, गणगण गणात बोते. तर हे आहे त्यांचं पूर्ण असं घर, खूप सुंदर असं घर आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, तुम्हीसुद्धा सगळ्यांबरोबर शेअर नक्की करा.